कशा दिसते बरं हाय कर हाय कर हाय 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 असं इकडे बघ ना माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ की इकडं हाय 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 कसे आहात तुम्ही येडे ऐक ना तिकडे बघ ना म्हणा कसे आहात तुम्ही विचार कसे आहात तुम्ही नाही बोल का कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही हाय माझे पिल्लू माझे पिल्लू आहे ना नाही का मला आवडून दे बस बस मम्माची पाली बस 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 बाय बाय हाय हाय तुम्ही काय करता काय करताय कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही हाय हाय बाय बाय करायचं चलो बाय मला बाय बाय टाटा टाटा पळा आता खेळायला आज आहे श्रावणाचा दुसरा सोमवार माझा आहे उपवास आहोंचा काय उपवास नसतो कार्तिकचा पण नसतो पण आमच्या कार्तिकला खिचडी खूप आवडते खायला मग आता माझी खिचडीची तयारी चालू आहे कपडे पण धुवायचे बाकी आहेत भांडी वगैरे काही एवढी नव्हती आज उपवास असल्यामुळं आहो काय कंपनीत असल्यामुळं आज स्वयंपाक काय सकाळी बनवलेला नाहीये पण म्हटलं आता खिचडी सकाळी बनवते कारण मी पण सकाळी फक्त चहा पिलेला आहे त्याच्यावरती काहीच खाल्लेलं नाहीये आमच्या पिल्लूला पण खिचडी आवडते म्हटलं जर खिचडी बनवली तर आमच्या दोघांचा नाश्ता पण होऊन जाईल आणि दुपारच्या पुढे 5-5:30ला येतात त्याच्या आत थोडंसं मी स्वयंपाक करून घेईल दुपारी त्यांच्यासाठी कारण कसं आहे माझ्या एकटीच उपवास आहे पण त्यांच्यासाठी तर बनवावंच लागतं जेवायला पप्पाला बनवायचं जेवायला आपल्या तर आता खिचडी बनवते बटाटा वगैरे चिरून ठेवलाय मिरची वगैरे चिरून ठेवल्यात मला काही खिचडी जास्त बटाटा आवडत नाही कारण मला बटाट्याचा त्रास होतो म्हणजे बटाटा मला आवडत नाही बटाट्याने मला त्रास होतो काही ना काही पाय दुखतात किंवा काही ना काही होतं त्यामुळे बटाटा मी शक्यतो जास्त करून खात नाही पण आता म्हटलं खिचडीला पिल्लूला बटाटा आवडतो मी काय उकडलेलं नाही आहे फक्त आपला चिरून घेतलाय आणि धुवून घेतलाय आता खिचडी बनवते तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करते जशी मी बनवते चलो व्हिडिओ कंटिन्यू करू तर बाय व्हिडिओ बघा म्हणा चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला मन मम्मा शिकवली तसं मग आमच्या यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा बाय बाय तर मंडळी कसं वाटलं आमच्या पिल्लूचा आवाज नक्की सांगा हा व्हिडिओ खूप आधीचा आहे म्हणजे श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारचा व्हिडिओ आहे त्या दिवशी हा व्हिडिओ मी फुल डेचा शूट केलेला होता काही कारणामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण त्याला व्हॉइस ओव्हर देणं बाकी होतं व्हिडिओ मी पूर्ण एडिटिंग करून ठेवलं होतं पण व्हॉइस ओव्हर द्यायचं राहिलं होता घरी पाहुणे आले होते म्हणजेच की मावस सासू माझी सासू आणि घराचे शेजारी काम चालू आहे त्यामुळे पाहुणे माझे इथंच होते 2-3 दिवस त्यामुळे माझा 1 ते 1.5 आठवडा त्याच्यामध्येच गेलेला आहे त्यानंतर मला बरं पण वाटत नव्हतं व्हॉइस ओव्हर पण देता आला नाही व्हॉइस ओव्हर न दिल्यामुळे मला व्हिडिओ शूट करून ठेवलेला अपलोड करता आला नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढे पण पाहत राहा आज होता सोमवार त्यामुळे मला बनवायची होती तर मस्त शाबूची खिचडी आमचा पिल्लू किचनला येऊन बसला होता जिथे मी असेल त्याला तिथे बसायचंच असतं व्हिडिओ खूप आधी शूट केला पण अपलोड करता आला नाही त्यासाठी सॉरी तर बघा आमचा पिल्लू पण किचनला बसला आहे मस्त शाबूची खिचडी वगैरे बनवून घेतली खाऊन घेतली शेंगण्याचं बेसन वगैरे पण बनवलं होतं माझ्या पिल्लूला पण खिचडी खूप आवडते नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर पिठाचा डबा पण रिकामा झाला होता भांडी पण घासून घेतली लगेच आता आम्ही थोडा वेळ झोपणार आहे काय करणार पिल्लू थोडा झोपणार आमचा झोपायचा टाइम झालाय आम्ही रोज दुपारचा जरा वेळ झोपतो आणि लगेच उठतो लगेच नाही उठत 1-2 तासाने उठतो 1 तासाने उठतो आपण झोपायचं का आता नेट पाय खाली घे झोपायचं का बाय बाय तरी तो बघितलं ना आमचा पिल्लू कसा बोलतोय छान त्यानंतर दुपारचं खेळत होता त्याला खेळायचं होतं तोंडाला बांधून रुमाल मी झोपले होते तो पण झोपायला लागला होता
मध्येच काय आठवलं काय माहिती, टी व्ही बघता बघता परत खेळायला लागला. मला पण झोप नाही दिलं, स्वतः पण नाही झोपला. मला म्हणायचं सारखं रुमाला बांधून दे, त्याला तोंडाला बांधून खेळायचं होतं. खेळून वगैरे झालं. त्यानंतर 4 वाजता बिस्किट घेऊन बसलं होतं खात. बाकीचे बिस्किटचे पुढे सगळे डब्यात लपून ठेवले होते आणि मला माहीतच नव्हतं. मी वरती बिस्किट पुढे ठेवत असते आणि त्याला विचारलं होतं, मला मी डब्यात ठेवले. परत सगळे डबे काढले, बिस्किट पुढे वरती काढून ठेवले, कारण सकाळचं चहासाठी बिस्किट लागतंच रोज म्हणून. त्यानंतर इथे मस्त पिठा डबा जो वाजवून ठेवला होता, मस्त तो पण सुकला होता चहा. त्यामुळे लगेच मी पीठ पण स्टोअर करून ठेवून दिलं. असे नवीन काहीतरी मस्त कामं केलेलं मला असं फ्रेश वाटतं, छान वाटतं. जसं मी पिठाचा डबा घातला, किती छान वाटतं. त्यानंतर इथे संध्याकाळची तयारी चालू होती. संध्याकाळी आहोंना पण खिचडी काही जास्त बनवलं जात नाही, कधी काय असं असलं तरच उपवास वगैरे बनवले जाते. आहोंचा काय उपवास नव्हता, पण ते म्हटले होते तू खिचडी बिचत घातली असेल तर मला पण बनव. आणि मी ॲक्च्युली थोडीशीच घातली होती. परत मी सकाळी पण त्यांनी सांगितलं तर डबल घातली. आणि मग 4 वाजता ते घरी येणार होते, त्यावेळेस परत मी बनवायला घेतली. आज दिवसभरात 2दा खिचडी माझी बनवून झाली. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट पण संपत आला होता, म्हणून मी शेंगदाणे पण काढून ठेवले होते. शेंगदाणे पण मस्त गरम करून वगैरे घेतले. तेलाचा पोडा पण संपला होता, 1 पॅकेट फोडून घेतलं, ते पण किटलीमध्ये लगेच भरून ठेवलं. कामं झाली ना मस्त वाटतं. त्यानंतर संध्याकाळी 6-6:30ला मस्त असा चहा केला. मला एकटीला चहा प्यायचा होता, त्यामुळे माझ्यापुरताच मी मस्त चहा करून घेतला. रोज विचार करते की व्हिडिओ अपलोड करेल, शूट करणं होतं. मी शूट पण करत असते व्हिडिओ, पण त्याला एडिटिंग करायला टाईम लागतो. घेऊन आली का इकडे इथे ठेवायची. तू कोण आहे मम्माचं? पिल्लू तशा पिल्लू पिल्लू मम्माचं तशा बघा आमच्या पिल्लूचे असे काहीतरी नाटकं असतात. नाटकं म्हणजे लाड असतो आम्हाला. त्यानंतर ते संध्याकाळी मस्त अशी वांग्याची भाजी बनवायला घेतली. वांगी चिरून घेतली, तोपर्यंत शेंगदाणे पण बारीक गॅसवरती मस्त खरपूस भाजून घेतले. शेंगदाण्याचं कूट करायचं होतं, त्यासाठी मस्त वांग्याची भाजी बनवायचं आज. आवडतं तर काही जास्त आवडत नाही, मलाच आवडते, पण म्हटलं ते त्यांना कशी मला भरून आवडते. त्यांना फोडीचं वांगं, तर ते म्हटले मला फोडीचं वांगं बनव. मग म्हटलं डबल बनवण्यापेक्षा फोडीचंच बनवून टाकते. मस्त अशी वांग्याची भाजी बनवून घेतली, गरम चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर शेंगदाणे गारायला लगेच मी कूट पण करून घेतला. एकीकडे गॅसवरती भाजी शिजायला ठेवली, दुसरीकडे लगेच मी शेंगदाणे गारताना ते कूट बनवून घेतला.